माऊलींची ज्ञानेश्वरी 3 गोष्टी शिकवते बघा आपल्याला. ह्या ठिकाणी हरी ह्या नावाच्या शब्दाला प्राप्ती करण्यासाठी जायचंय. मला सांगायचंय काय का आपण त्याची ओळख केल्याशिवाय आपल्याला काही कळत नाही. त्याची ओळख करून मी तुम्हाला देतोय. माऊलींची ज्ञानेश्वरी तुम्हाला आम्हाला जीवन शिकवते, जगणं शिकवते, जगण्याची सार्थकता शिकवते. कशाला म्हणतात जीवन? ज आणि म दोमधलं अंतर म्हणजे जीवन आहे. प्रत्येक माणसाला ठेस लागते, दुःख येतं, थांबू नका, घाबरू नका, सदचिद आनंदाची प्राप्ती करून घ्यायला जगणं म्हटलेलं आहे. आणि जगण्याची सार्थकता सगळं संत परंपरा सांगते. माझी तुकोबराय बोलताय, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. देखलियामध्ये भक्तीचं दर्शन आहे आणि विठ्ठल शब्दामध्ये माझ्या पंढरीश पांडुरंगाचं दर्शन आहे. विठाला भक्तीबद्दल बोलायचं नाही. नवविधा भक्तीचं दर्शन तुमच्या समोर मला मांडायचं नाहीये. परंतु आता थोडं टच करून जातो. श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन पूजनम वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन नवविधा भक्ती इजिकल टू सगळ्यांची बेरीज बोलावा पाहावा करावा भक्ती. त्याची सगळ्यांची बेरीज ज्यानं देख नावाच्या दर्शित उपदेशानं प्राप्त केली ते आधी संत असतील किंवा देखलिया नावाच्या शब्दानं ज्यांनी प्राप्त केली त्यामध्ये माझे तुकोबराय असतील. माझे तुकोबराय म्हणतात संतांनी सांगितलं आणि मी ते पुरं केलं नाही का. देखलिया आलं का लक्षात? देख ज्यांनी सांगितलं मी ते पूर्ण केलं. मी पूर्ण करणारा आहे म्हणून तर मला हरी सांगता येतो. मग कोण आहे हा हरी? माझ्या तुकोबरायाने किती गोड बोलावं. तुकोबराय म्हणतात विशब्दस्थ विधाता ठ शब्द निर्गंठ ल शब्द लक्ष्मीकांत बरोबर विठ्ठल. माझ्या हरीमध्ये मला ब्रह्म दिसलं, मला शिव दिसलं, मला विष्णू दिसलं. 3 गुणातीत उपाधी योगाने अनुक्रमे ब्रह्म विष्णू महेश यांच्या माध्यमातून विराट विश्वर स्वरूप जे कार्य करतो तो श्री हरी विठ्ठल आहे. तो संगठन रूपानं असेल, तो ऐक्य रूपानं असेल, तो एकत्रित रूपानं असेल, त्याला म्हणतात हरी. विठाला अशा म्हणजे देवासमोर माझे तुकोबराय उभे हात जोडलेले, हात जोडून साधकांना म्हणतात साधक हो बघा आज तुम्हाला काहीतरी मागायचंय ना, मागणं प्राप्त करायचंय ना, मग एक काम करा, पहिलं त्याला द्यायला शिका. काय द्यावा देवाला? अभंगाचं पहिलं चरण. हरी तुझे नाम हरी तुझे नाम प्रफुल्लितपणाचं दर्शन टाळीतून होतं नाही का. काय नाही कळालं तरी एवढं एकदा बॉडीफिकेशन तंदुरुस्त झालं ना बस देवा आम्ही समाधानी. नाही कळालं का? आलं का लक्षात? हरी 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 देवा
तुझं नाम मी अखंड गाईन रे भगवंता. काय तुकोबऱ्यांनी माझ्या देऊन टाकलं पहिलं देवाला महाराज. हा, आता आपल्याकडे अखंड पण आहे का? गाव पाहिलं का रामकृष्ण हरी, गाव संपलं का बायकोला फोन करी, नाही कळालं का? ए माय बाप हो, थोडी कबुली देत चला ना आपण सगळेजण. मी थोडस बोलतो तुम्हाला बरं का. हा, अरे काय माझे माय बाप हो, परमार्थ साधावा बोललेली या गोष्टी, नाही का? परमार्थ प्राप्त करायचा असेल तर बोललेल्या गोष्टी संतांनी पहिल्या बोलाव्या लागतात महाराज. माणसं तशी नाही करत. रात्रभर रामकृष्ण हरी, सकाळच्या पारी बांध कोला कोरी, नाही कळलं का? हे माझे माय बाप, थोडस बोलतो तुम्हाला कडवा बघा. पिळून घ्या थोडं थोडं. आपल्याकडे नाही, शहरामध्ये नाहीये, पण फार ठिकाणी अशी बिकट परिस्थिती आहे महाराज, नाही का? वासना उडाली, कृष्ण मावळली, कल्पना गळाली अनुकृती, काम क्रोध लोभ निमाले ठाईची. हे सगळं गेलं पाहिजे महाराज. जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत कशी अखंडता आहे? माझ्या तुकोबरांनी पहिल्या देवाला देऊन टाकलं, देवा घे, तुझ्याविषयी आज माझी अखंडता आहे. अखंडता नाहीये, अखंडता, कंटिन्यू, सातत्य, समरसता, मिलनीकरण, ऐक्य, संघटन, तुझ्याविषयी माझं असं ओरिजिनल झालेलं आहे. आता माणसाचं ते होत नाही. हे माझे माय बाप हो, बघा, ट्राय टू ट्राय. हा, संसारामध्ये पळापळी भरपूर येतो मामा, सगळ्यांचीच आहे. संसाराती इतिहास, संसारा परिवर्तन आहे, बदल, पण ट्राय टू ट्राय. आलाच जन्माला एकदा ना माय बाप हो, फक्त त्याच्याविषयी लुटेरे व्हा आणि मग किती मजा आहे जीवनात बघा ना माय बाप. फक्त त्याच्याविषयी तर होऊन बघा. हा, बाह्य अंगाने कितीही संसारामध्ये पळत चला, पण अंतरंगामध्ये मात्र श्री हरी विठ्ठल असू द्या. याला म्हणतात अखंडता, नाही का? तुकोबरांनी ही देऊन टाकली पहिली. आणि त्यातल्या त्यात महाराज म्हणतात, यावी पाखंड नेणे काही. मला पाखंड तर बिलकुल नको. आज माणसाकडे पाखंडता आहे. बोलू का पाखंडता तुमच्या थोडीशी आपल्या असणाऱ्या शब्दाविषयी? किती पाखंडता आहे परमार्थामध्ये महाराज. हा बघा, देवाजवळ माणसं दर्शन घेताना अगदी तंदुरुस्त पद्धतीमध्ये जातात. माझे गुरुजी कायम सांगतात, दर्शन करू चारी भुजा, अंतकरणी विकाराचा बोजा. नाही कळलं का? हात लावून दर्शन करतात देवाला, पण विकाराचा बोजा ठेवतात. जोपर्यंत विकाराचा बोजा आतमध्ये आहे ना तोपर्यंत श्री हरी विठ्ठल कसा कळणार? ही पाखंडता आहे. बाजूला करत चला. हा, माणसानं श्रद्धा जरूर ठेवावी, अंधश्रद्धेला पूर्ण विराम द्यावा. त्याचं नाव परमार्थ आहे महाराज. त्याचं नाव परमार्थ आहे, दुसरं काय नाहीये. श्रद्धा असावी. श्रद्धावान लाभते ज्ञानम. माऊली म्हणतायत, जेथे श्रद्धा आहे, जेथे विश्वास आहे, त्या ठिकाणी भगवंत आहे. माझ्या तुकोबरायांनी अखंडता पहिली भगवंताला समर्पित केली. आणि गोड वाक्य बोलतो, अखंडता समर्पित करणं म्हणजे तरी नेमकं काय करणं महाराज? हाही तुम्हाला प्रश्न असेल. माझं कीर्तन कळतं का सगळ्यांना? का थोडस विनोद करू तुम्हाला? नको ना विनोद? विनोदाची कथा गोड वाटे, हातावरी हात हसून कळती, वाजविता टाळी लाज वाटे, तुका म्हणे थुंका त्यांच्या तोंडावरी, जातो यमपुरी भोगावया. कधीच विनोदाची कथा ऐकत नका जाऊ माय बाप हो. बघा, भावानं कीर्तन ऐकावं, भावानं प्रवचन ऐकावं, भागवानं भगवंताचं एखाद्या यथार्थी दर्शन घ्यावं, मग किती मजा आहे बघा ना. हे विनोद नाहीये माय बाप हो, ते भाव पाहिजे फक्त. आणि ते जर असेल ना मग किती मजा आहे बघा. महाराज, आम्ही करतोय ती श्री हरी विठ्ठल ओळखून आमच्याकडे जी अखंडता द्यायची आहे, ती अखंडता कशाला म्हणावं नेमकं? आम्ही कंटिन्यू म्हणणार विठ्ठल 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 विठ्ठल, देवाचं भजन पूजन करणार, श्री हरी विठ्ठलाचा नामजप करणार, जे साधू संतांनी दिलेले मंत्र आहेत ते आम्ही जपणार. परंतु नेमकं काय करायचं हाही प्रश्न आहे ना. आपण एज्युकेटेड मंडळी आहेत, आपल्याला ते पेरवत नाही ना. सहज आपण एखाद्या वेळेस संदेह नावाच्या दृष्टीने पाहतो आणि मग नकळत त्याच्यावरती दोष येण्याचा संभव असतो. संदेह पण येणार नाहीये आणि दोष पण येणार नाहीये. त्यासाठी आम्हाला काय करावं नेमकं, हा साधकांचा प्रश्न. आणि माझ्या तुकोबरायांचं उत्तर किती गोड आहे का? ज्यांनी तुकोबराय ओळखले, ऐकून घ्या बरं का माझे माय बाप हो, ज्यांनी माऊलींची सकल संत परंपरा निळोबरायांपर्यंत ओळखली, ऐकून घ्या, संत हे एक दोन अभंगाने कळले जात नाहीत. लक्षात आलं का तुमच्या माझे वाक्य? काही संत कळायचे असतील तर तुकोबरायांची 4092 क्रमांक अभंगाची गाथा वाचावी लागते माय बाप हो. हा, ती वाचली तर तुकोबराय कळतील. ते पण किती कळतील माहितीये का? MM पॉइंट कळतील फक्त. MM पॉइंट, MM बोललो मी. हा, आलं का लक्षात? MM बोललो, M पॉइंट सुद्धा ना, MM बोललो. आतला पॉइंटच्या आतला पॉइंट, अगदी एवढंच कळण फक्त. हे माझ्या पांडुरंगाला सुद्धा कळाले नाही माझे तुकोबराय. आलं का लक्षात? माझ्या पांडुरंगाला सुद्धा माझे तुकोबराय कळाले नाहीत. हा, एवढेसे सुद्धा कळाले नाहीत. म्हणून महाराजांचं फार मोठंसं गारण आहे बघा.
13 दिवस झाले मग निशक्र करिता न पवसी अनंत माय बापा, पाषाणाची खोळ घेऊन बैसलाशी तुझं काय झाले ऋषिकेशी? अरे रात्रंदिवस मी तुझा जप केला, नामाचं नामजप केला, अखंड तुझी जपाची तपस्वी साधना मी माझ्या असणाऱ्या या सगळ्या शरीर देह यष्टीमध्ये घातलेले, तुका म्हणे देह भरीला विठ्ठल, काम क्रोध घर केलेली ते रात्रंदिवस श्री हरी विठ्ठला मी तुझं नामचिंतन करतोय, अखंडता जोपासतोय. मग हे असं का का? याच्या पाठीमागच्या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस साधकांना कळत नाही, साधक प्रश्न करतायत, महाराज नेमकं तरी काय का या प्रश्नातून तुम्ही आम्हाला सुनावताय, तुम्ही आम्हाला सुनावताय, ते तुम्हा आम्हाला कळणं गरजेचं आहे. तर तुकोबरा थोडे कळतील, नाही कळलं का? ऐका, काय माझे तुकोबार आहेत? माझे तुकोबार आहे म्हणजे परंपरेची धार आहे. माझे तुकोबार आहे म्हणजे परंपरेची धार आहे. माझे तुकोबार आहे जबाबदारीची धार आहे. माझे तुकोबार आहे पथ्याची धार आहे. माझे तुकोबार आहे कर्तव्याची धार आहे. माझे तुकोबार आहे परोपकाराची धार आहे. आणि माझे तुकोबार आहे जिद्दीची धार आहे. ते माझे तुकोबार आहे. इथपर्यंत तुकोबार आहे समजावून घेतलं पाहिजे. मग बघा ना आपल्या जीवनामध्ये किती मजा आहे. आपण सहज बोलतो जगाचे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज. हाय 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 हाय, काय महाराजांचं एवढं मोठंसं नाव आहे. अरे बापरे, काय केलं महाराजांनी. बस एवढ्यावर नाही थांबत. महाराजांचं सूत्रीकरण भगवंताला देत असताना मागण्याच्या अगोदरचा इतिहास महाराज सांगतायत. देवाला ऐकायला लक्षात ठेवा. मागणं तर नंतर मागितलं तुकोबारायांनी. काय मागायचं ते मागितलं. आपल्यालाही काय मागायचे असते मी सांगणार आहे शेवटला. परंतु आपण आपली स्वतःची बॉडिफिकेशन तंदुरुस्त अवस्था जरा तंदुरुस्त तर करून घ्या. युद्ध करायचं असेल तर कंबर बेल्ट फिट पाहिजे, नाही का? अरे का लक्षात, आपला कंबर बेल्ट ढिल्ला आहे, आपलं सगळं पोझिशन ढिल्ला आहे, आपलं युद्ध कसं होणार? गोड वाक्य बोलतो. आपल्याला आपलं युद्ध समरसतेला न्यायचं असेल, सार्थकतेला न्यायचं असेल तर 100% संत समजावून घेणं गरजेचं आहे. तुकोबारायांना समजावून घ्यायचं असेल तर 6 शब्द महत्वाचे आणि त्या 6 शब्दामधून माझ्या तुकोबारायांची अखंडता किती मोठी बघा. माझ्या तुकोबाराय म्हणतात देवा, अरे 15व्या वर्षी परंपरा मी अखंडित जोपासलेली आहे. तुकोबाराय म्हणतात देवा, वय वर्ष 16वं लागलं आणि जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतलेली आहे, अखंडतेने मी जोपासतोय. तुकोबाराय म्हणतात देवा, अरे का मी आज तुला जे समर्पण करतोय ना, माझ्या 20व्या वर्षी मी पथ्य जोपासलेलं आहे आणि ते तुझ्या चरणी मी समर्पण केलेलं आहे देवा. वय वर्ष 21 मी कर्तव्य जोपासलेलं आहे देवा. वय वर्ष 23 मी परोपकार केलेला आहे देवा. आणि वय वर्ष 26 मी जिद्द बाळगली, म्हणून वय वर्ष 31व्या वर्षी इंद्रायणीच्या काठी उभा राहून तुझ्याशी भांडण करतोय. किती माझ्या तुकोबारायांचं वय होतं? 31 वर्ष. सगळेजण ऐका, किती आता आपले 31 जण तिकडे आवाज येतो तिकडे असतील, नाही का? काय फॅशन आणि काय माहिती. आता पायाच्या काड्यामुळे डिजेत मारता उड्या आणि आपणही पण खुशाल मागा हसतायत. हाय 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 हाय, काय नाचू राहिलं माझं लेकरू, हे का? जेव्हा लेकरू आपल्याला नाचवीन तेव्हा कळेल माय बाप. नाही कळालं का? विठाला विठाला थोडस बोलतो. तुकोबारायांना समजावून घेण्यासाठी साधकांनी केलेला प्रश्न आहे. माझ्या तुकोबारायांनी सांगितलं, दादा हो, माझं वय वर्ष 31 वर्ष आहे. 31व्या वर्षी तुम्हाला अपेक्षित माझ्या ज्या फलाची जी काही तुम्हाला थोडीशी घृणा येत असेल ना, पण त्याच्या अगोदर तर मला ओळखावून घ्या. आणि हे ओळखावूनचं दिग्दर्शन ज्यावेळेस सगळ्या पारमार्थिक साधक बापांना कळेल ना, त्यावेळेस शक्यतो माझं गोड वाक्य ऐका. आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारत देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रात, आपल्या सकळ संत या खंडामध्ये, आपल्या भारत देश या खंडामध्ये कधीच मायबापाचा छळ होणार नाही. नव्हे, याच्याही पुढचं बोलतो बघा, कधीच आपल्यामध्ये जातीयतेचा वेळ होणार नाहीये. कधीच याच्याही पुढचं बोलतो बघा, जसं आपल्या दृष्टीचं नेत्रपटली अवस्थेचं दिग्दर्शन आहे ना, ते भगवंत श्री हरी विठ्ठलानंच कंटिन्यू सातत्य राहील. फक्त संत ओळखले पाहिजे. आणि 31 वर्षी तुकोबारायांनी ज्यावेळेस भांडण मांडलं इंद्रायणीच्या काठी, माझे तुकोबाराय कडाडून बोलायचे देवाला, देवा हरी 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 श्री हरी विठ्ठला,
अरे गुणातीत उपाधी योगाने तू नटला रे राजा, हृदयाचा मालक तू, तमचा मालक, सत्वचा मालक, तीन गुणातीत उपाधी योगाने अनुक्रमे ब्रह्म मला तू दिसला, मला तू विष्णू दिसला, मला तू शिव दिसला श्री हरी विठ्ठला. मग मी तुझ्या नामाचं नामचिंतन अखंड पद्धतीने गायलेले, अखंड कंटिन्यू सातत्य पद्धतीने करतोय. हरी तुझे नाम मी गाईन अखंड अखंड देवा, पाखंड विरहित केलेलं आहे. बघ ना माझी वय वर्षे 15ची अवस्था, माझ्या 16ची अवस्था, माझ्या 20व्या वर्षाची अवस्था, माझं 21 वर्ष, माझं 23 वर्ष आणि माझं 26 वर्ष. म्हणून 31व्या वर्षी अंतरंगातून तुझ्या बरोबर भांडण अभंगाचं दुसरं चरण. अंतरी विश्वास अखंड नाम, अंतरी विश्वास अखंड वर्ष माझ्या तुकोबारायांचं आणि भांडण इंद्रायणीच्या काठी आहे. समर्पण आहे, पहिलं अवस्थेचं समर्पण पाहिजे. हा माझ्या समोर आदरणीय साहेब बसलेले आहेत. मला आठवलं असं साहेबांना पाहिल्यानंतर, आय एम एज्युकेटेड फौजी साहेब. भारत मातेची सेवा करत असताना आता चाललेला अंतर्गत वादविवाद जे काही तुमचे आमचे असतात ना, हे फार झुटे मायबाप हो. एक गोड वाक्य बोलतो बघा, ही परमार्थाची पार्टी एवढी सुंदर आहे. आता मला कोणत्या पार्टीचंही बोलायचं नाही आहे, आम्ही फौजी माणसं मायबाप हो. हां, एक गोड वाक्य बोलतो, आम्ही ज्यावेळेस भारत मातेची सेवा करतो ना फौजी, त्यावेळेस आमच्या पार्टीत 2 फार तंदुरुस्त बॉडी बिल्डर असतात. एक आमच्या पार्टीमध्ये असतो हनुमान नावाचा बिल्डर आणि दुसरा असतो अंगद नावाचा बिल्डर. जेथे हनुमान आणि अंगद आहे ना मायबाप हो, तेथे विकास आहे, तेथे यश आहे, तेथे अगदी जे अपेक्षित फळ पाहिजे ते. आणि आम्हा सगळ्या फौजी माणसांनी, आम्ही सगळ्यांनी संघटन ऐक्य रूपाने ते ठेवलेले आहे. आमचा हा अंतरंगातला विश्वास आहे मायबाप हो. आलं का लक्षात? म्हणून तुम्ही सुरक्षित आहेत. नाही कळलं का वाक्य? म्हणून तुम्ही सुरक्षित आहेत. जर का अंतरंगातला विश्वास जर आम्ही ढवळून दिला ना थोडासारी सुद्धा, आणि भेदाभेद जर आम्ही मानला ना, तर 100% दुश्मन बॉर्डरच्या आत आल्याशिवाय राहायचा. म्हणून आम्ही जी काही वज्रमूठ असते सैनिकांची, लक्षात ठेवा, तिच्यामध्ये कोणताही भेदाभेद नसतो. हा त्या जातीचा, तो त्या जातीचा, नाही का? महाराज म्हणतात, या रे